त्रास होऊ नये म्हणून रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी नागरिकांनी सकाळीच मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी गर्दी केल्याचं चित्र होतं। मतदारांसाठी खास करून पॅन्डॉलही तयार करण्यात आलेत। त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी। रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये सकाळच्या सुमारास जे आहे ते काही उमेदवारांनी जे आहे ते आपलं मतदान केलेलं होतं। मात्र आता जर एकंदरीत चित्र बघितलं तर मी सध्या रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या बुट्टीबोरी या ठिकाणी आहे। बुट्टीबोरी शहराला लागून असलेल्या जुनी वस्ती या परिसरामध्ये आहे। जिल्हा परिषदची शाळा आहे आणि आता जवळपास 10 वाजलेली आहे। एकंदरीत जर चित्र बघितलं तर मतदारांची जी संख्या आहे ती संख्या वाढलेली आहे आणि त्याप्रमाणे या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर मोठी रांग या ठिकाणी मतदान करायसाठी मतदारांनी लावलेली आहे। या ठिकाणी पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त आहे। विदर्भाचं तापमान बघता मोठ्या प्रमाणात तापमान असते, त्यामुळे या ठिकाणी पेंडॉलची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था देखील या ठिकाणाहून करण्यात आलेली आहे। प्रत्येक ठिकाणी बूथच्या बाहेर या ठिकाणी पांढऱ्या रंगाचा पेंडॉल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि मतदार जे आहेत ते उन्हाचा कडाका वाढायच्या अगोदरच या ठिकाणी मतदान आपलं करायला या ठिकाणी येत आहेत। एकंदरीत जर चित्र बघितलं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो व्हीलचेअरची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त आहे। महत्वाचं या ठिकाणी एकच आपण जर एकंदरीत बघितलं तर मतदारांना अडचण होऊ नये यासाठी आधी नाव जे आहे ते नाव शोधण्यासाठी या ठिकाणी कर्मचारी देखील नेमण्यात आलेले आहे। या ठिकाणी आपलं नाव नोंदवतात आणि उन्हाचा कडाका जो आहे तो विदर्भात मोठ्या प्रमाणात असतो। हे बघा, हे दृश्य मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणाहून जे जुनी वस्ती हा परिसर आहे या ठिकाणी जे आहेत ते मतदार जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्या मतदानासाठी येत आहे। एकंदरीत जर चित्र बघितलं तर विदर्भामध्ये तापमान मोठ्या प्रमाणात असते, 40 ते 42